नमस्कार. आज बनवलेले आहे आपण महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी थालीपीठ. आणि हे थालीपीठ खायला जेवढं खमंग आणि चविष्ट आहे तेवढंच आपण ते पौष्टिकसुद्धा बनवलेलं आहे. तर आता सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मेथी येते आणि हिवाळ्यामध्ये खाल्लेली जी मेथी असते ना, तर ती मोसमी मेथी असते. आपण भरपूर प्रमाणात मेथीचा वापर केलेला आहे. तर चला आता आपण बनवायला घेऊया. आता आपण अर्धा किलो किंवा 2 जुड्या मेथी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एकदम बारीक कट करून घेतलेली आहे. आता आपण मिरचीचा ठेचा बनवत आहोत. त्यासाठी 20 ते 25 मिरच्या आणि 20-25 लसणाच्या पाकळ्या, 1.5 चमचा मीठ आणि 1 चमचा जिरे हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहोत. ह्याची एकदम फाईन पेस्ट करायची आपल्याला. आता आपण ही मेथी कट करून घेणार आहोत. तर आपली मेथी कट करून झालेली आहे. आता ती आपण एका भांड्यात घेऊन 3 मीडियम आकाराचे कांदे एकदम बारीक कट करून घेणार आहोत. कांदा तुम्ही जेवढा बारीक कट करताल ना तेवढं तुम्हाला ते थापण्यासाठी सोपं जाईल. तर आता आपण हा कांदा पण ह्या मेथीमध्ये ॲड केलेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ. पिठाचं प्रमाण आणि मेथीचं प्रमाण हे तुम्हाला योग्य प्रमाणात सांगितलेलं आहे, यानुसारच घ्यायचं. आता आपण धने जिरे पूड घातलेली आहे 1 चमचा, लाल तिखट घातलेलं आहे 1.5 चमचा आणि आता वरतून थोडंसं मीठ पण घालणार आहोत. अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा ओवा हातावर थोडासा कुस्करून घालायचा आहे, म्हणजे त्याचा वास छान येतो. तर आता आपण हे सर्व घातल्यानंतर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता आपण मेथीचे पराठे तर नेहमी बनवतो, पण हे थालीपीठ आणि किंवा धपाटे तर हे थोडेसे कमीच प्रमाणात बनवतो. पण ह्याची जी चव असते ना, तर ती पराठ्याला कधीच येत नाही. तुम्ही नक्की एकदा ह्या पद्धतीने हे थालीपीठ बनवून पहा. आता आपण हा मिरचीचा ठेचा याच्यामध्ये घालून परत थोडंसं मिक्स करून घेणार आहोत. हे अगोदर व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि आपल्याला हे पीठ भिजवताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे, कारण मेथीमध्ये ऑलरेडी भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि मग ते जेव्हा आपण पिठामध्ये मिक्स करतो तेव्हा पिठाला लगेच पाणी सुटतं. आणि थोडंसं पाणी घालत आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच एक अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, तेवढंच पाणी लागलं आपल्याला. आणि जे मिरची आपण बारीक करून घेताना तेव्हा एक अर्धी वाटी पाणी मिक्स केलं होतं, तर तेवढं 1 ते 1.5 वाटी पाण्यामध्ये आपलं हे पीठ पूर्ण भिजून तयार होतं. मळताना होईल तेवढं घट्ट मळून घ्यायचं पीठ, कारण ते आपण जेव्हा थापेपर्यंत वेळ लागतो ना, तर तेवढ्या वेळेमध्ये हे पीठ पुन्हा थोडंसं पातळ बनत राहतं. तर आता आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आणि हे पीठ आपल्याला मळून ठेवायचं नाही, लगेच आपल्याला तुरंत असे थालीपीठ बनवून लगेच भाजून घ्यायचे, कारण हे ठेवलं की लगेच ह्याला पाणी सुटतं परत आणि मग ते थापायला खूप अवघड होऊन जातं. तर आता आपण लगेच गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि खाली आता थापण्यासाठी मी ॲल्युमिनियमचा पोळपाट घेतलेला आहे, कारण लाकडी पोळपाट जर घेतला ना तर तो पाण्यामध्ये जास्त वेळ राहिला तर मग खराब होतो. तर आता आपण ह्या पोळपाटावर थोडंसं पाणी घातलेलं आहे, नंतर त्याच्यावर एक कॉटनचा सुती कपडा घेतलेला आहे, रुमाल, आणि त्या कपड्यावर सुद्धा आपण थोडंसं पाणी घालून ह्या पिठाचा मीडियम आकाराचा गोळा आपल्याला थोडंसं पाणी घालून मऊ करायचं आणि नंतर थापून घ्यायचं. तर हे व्यवस्थित पातळ जेवढं थापताल ना तर तेवढं छान बनतं हे. आता आपण ह्याला थापून घेत आहोत. आता हे थापलं की आपण ह्याला 5 असे छिद्र पाडून घेतलेले आहेत, कारण ह्या छिद्रांचा उपयोग आपल्याला पुन्हा हे थालीपीठ भाजताना होतो. आता आपण ह्या पॅनवर तेल टाकून आणि भरपूर प्रमाणात तेलाचा वापर करायचा आहे, कारण तुम्ही जेवढं तेलाचा वापर करताल तेवढं ह्याची चव जी आहे ती एकदम अप्रतिम बनते. आणि आता आपण हा कपडा उचलून त्या पॅनवर ते थालीपीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्या छिद्रांमध्ये पण थोडंसं तेल सोडून घ्यायचं आपल्याला. एरवी तळून खाण्यापेक्षा हे असं शालो फ्राय केल्यासारखं भाजून जर खाल्लं ना तर खरंच चव जी आहे ना एकदम अप्रतिम लागते आणि कमीत कमी तेलामध्ये खूप चविष्ट पदार्थ खायला मिळतो. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ठेवलं 2 मिनिटांसाठी. बघा हे किती खरपूस भाजलेलं आहे आणि खरंच चवीला इतके अप्रतिम झाले होते म्हणजे थालीपीठ. आणि आता आपण हे दह्यासोबत सर्व करणार आहोत. तर आता बाजारात भरपूर प्रमाणात मेथी येते आणि तुम्हीसुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने हे थालीपीठ ट्राय करा. खरंच चवीला अप्रतिम लागणारा पदार्थ आहे हा, कारण पाहूनच सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटण्यासारखा पदार्थ आहे. आता आपण हे असेच बाकीचे थालीपीठ थापून घेत आहोत आणि भाजून घेत आहोत. तर या पद्धतीने आपण हे तव्यावर टाकल्यानंतर
अलगद कपडा उचलून घ्यायचा आणि जर चिकटलं असेल तर थोडासा पाण्याचा हात घेऊन ते पीठ अलगद खाली सोडायचं. आता आपण हे दुसरं भाजून घेत आहोत. छिद्रांमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, म्हणजे हे उकडलं जातं व्यवस्थित पीठ आणि मेथी पण, आणि मग त्याची चव जी आहे ते दुप्पट वाढते. आता आपण हे व्यवस्थित सगळे भाजून घेत आहोत. सध्या हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या येतात. तर आता आपण अशाच भाज्यांपासून बनवलेल्या रेसिपीज अपलोड करत आहेत. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी, छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर आता आपण हे असेच सर्व भाजून घेतलेले आहेत आणि दह्यासोबत सर्व केलेले आहेत. बघा, हे असं दही आणि धपाटा पाहिलं की खरंच तोंडाला पाणी सुटतं की नाही. तर अशाच नवीन नवीन आणि छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.